नमस्कार. आज आपण बनवणार आहोत गावरान पद्धतीचं झणझणीत असं कटला माशाचं कालवण. त्यासाठी कटला मासा अर्धा किलो घेतलाय मी. स्वच्छ धुवून घेतलाय आणि हळद आणि मीठ लावून ठेवलंय. एक मोठा कांदा इथे उभा कापून घेतलाय मी. अर्धी वाटी खोबरं किसून घेतलंय. 8-10 पाकळ्या लसणाच्या घेतल्या आणि 1 इंच आल्याचे काप करून घेतले. 1 चमचाभर तीळ घेतलाय. 1 चमचा लाल मसाला घेतलाय म्हणजे तिखट घेतलाय आणि 1.5 चमचाभर मी काळा मसाला घरगुती जो बनवलेला असतो तो घेतलाय. धना पावडर घेतली आहे, हळद घेतली आहे, मीठ घेतलंय आणि कोथिंबीर घेतली आहे. गॅसवरती तवा तापत ठेवलाय. त्यावर थोडं तेल घालते मी आणि कांदा घालते. कांदा आपल्याला थोडंसं तेल घालून भाजून घ्यायचे. ब्राऊन करून घेऊ कांदा आपण. कांदा छान ब्राऊन झालाय. कांदा काढून घेते मी. त्यातच खोबरं घालते आता. खोबरंही आपल्याला भाजून घ्यायचंय. खोबरं अगदी काळपट नाही करायचं. जास्त काळं झालं तर कडू लागतं. अलगद फक्त ब्राऊन करून घ्यायचंय. बंद करते गॅस आणि खोबरं काढून घेते. गॅस बंद केलाय पण तवा गरम आहे. त्यातच मी तीळ घालते आणि तीळही थोडे भाजून घेते कारण तवा फार गरम आहे. जर गॅस ऑन ठेवला तर ते तीळ तडतडतील. बघू शकता गॅस बंद आहे तरी तीळ तडतडतात ते. तीळ छान भाजले गेलेत. काढून घेते. मिक्सरचं भांडं घेतलंय मी. त्यातच मी तीळ, कांदा आणि खोबरं घालते. कोथिंबीर घालते. आलं आणि लसूण घालते. आणि थोडं पाणी घालून बारीक वाटण करून घेते. मसाला वाटून घेतलाय मी. कढईत तेल तापत ठेवलंय. लाल तिखट घालते तेलातच आणि काळा मसाला जो घातला घरगुती जो म्हटले मी तो घातलाय. थोडं अगदी फ्राय करून लगेचच आपल्याला वाटण घालायचे म्हणजे आपला तिखट आणि मसाला जळणार नाही. आणि आता व्यवस्थित तेल सुटेपर्यंत फ्राय करून घ्यायचे. तेलात मसाला आणि लाल तिखट घातल्याने छान वरती कट येतो. परतत राहायचं आहे मसाला तेल सुटेपर्यंत म्हणजे तो छान भाजलाही जाईल, कच्चा नाही राहणार. त्यातच मी धण्याची पूड घालते. आपण मसाला भाजताना जेव्हा कांदा आणि खोबरं भाजत होतो तेव्हा जर अख्खे धणे असतील तुमच्याकडे तर अख्खे धणे सोबत भाजले तरी छान चव येते. हळद घालते. आपण फिशला मीठ लावून घेतलंय म्हणून मीठ ह्याच्यात चवीपुरतं घालते. सगळं व्यवस्थित आपण तेल सुटेपर्यंत परतून घेऊ.
किंवा फ्राय करून घेऊ. काळा मसाला किंवा गरम मसाला नसेल तर मग अख्खे मसाले जे आपल्याकडे लवंग, मिरे, दालचिनी ते थोडं थोडं घेऊन तेच आपण कांदा खोबरं भाजतो तेव्हा भाजून घ्यायचे आणि मिक्सरमध्ये एकत्र वाटून घ्यायचे. बघू शकता मसाला छान फ्राय झाला आहे. तेल सुटले आपल्या मसाल्याला छान. आता मी यात गरम पाणी घालणार आहे. कालवण आपल्याला किती पातळ हवं आहे त्यानुसार पाणी घालते मी. अंदाजे 1 ग्लास पाणी घातलंय मी. जर पातळ कालवण आवडत असेल तर पाणी जास्त घाला. उकळी येऊ द्यायची आता छान आपल्या कालवणाला. कालवणाला उकळी आली आहे. आता मी त्यात माशाचे तुकडे सोडते. आणि झाकण लावून आपण एक 5-7 मिनिटं शिजू देऊ. मासा लवकर शिजतो. झाकण ठेवून घेतले. 5 मिनिटं झाले. उघडून बघूया. बघू शकता आपल्या कालवणाला छान कलर आला आहे आणि फिशही छान शिजला आहे. अगदीच खूप हलवायचं नाही आहे. फिश नाजूक असतात. ते छान शिजलेत. आता सर्व करून घेते. सर्व करून घेतले. झणझणीत असं गावरान पद्धतीचं कटला माशाचं कालवण. माशाच्या कालवणासोबत कुठलीही ज्वारी, बाजरी किंवा तांदळाची भाकरी अतिशय छान लागते. नक्की रेसिपी ट्राय करून बघा आणि रेसिपी आवडल्यास रोशनीज रेसिपीला लाईक, शेअर, कमेंट करा. थँक्यू.